नमस्कार मंडळी, आज आपण मुलांच्या डब्यासाठी बनवणार आहेत ज्वारीचे पराठे। हे पराठे पौष्टिक तर असतातच, पण मुलांना खूपच आवडतील। यामध्ये आपण काही भाज्या सुद्धा मिक्स केलेल्या आहेत, त्यामुळे खूपच हेल्दी असे हे आपले पराठे होणार आहेत। मस्त असे पातळ लाटले ना तर मुलं खूप आवडीने खातात बघा। यासोबत आपल्याला काही चटणी वगैरे द्यायची गरज नाहीये। जर मुलांना आवडत असेल तर तुम्ही देऊ शकताय, पण आपण भाज्या वगैरे आपण सगळं यामध्ये मिक्स केलं असल्यामुळे वरून चटणी वगैरे घ्यायची गरज नाही। तर चला मग पटापट रेसिपी बघूया। इथे आपण बघा काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत, त्यासोबतच आपण पीठ सुद्धा घेतलेली आहेत। तर इथे एक कांदा बारीक चिरला, एक गाजर घेतले, 2 मिरच्या बारीक चिरलेत, आल्या लसणाची पेस्ट आणि खूप सारी कोथिंबीर घेतली। 1 कप आपण इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर ही दोन्ही पीठं आपण एकत्र करायची आहेत। नंतर अर्धा चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे। आता हे सर्व आपण साहित्य एकत्र करून घेऊया। आता एका बाउलमध्ये आपण ही पिठं आधी एकत्र करून घेऊया। ज्वारीचं पीठ 1 कप आणि गव्हाचं पीठ अर्धा कप हे प्रमाण लक्षात ठेवा। आणि त्यानंतर आपण या ज्या भाज्या वगैरे चिरून घेतलेल्या आहेत, यामध्ये तुम्ही आणखीन भाज्या सुद्धा घालू शकताय आणि खूपच हेल्दी असा आपला मुलांसाठीचा डबा तयार करू शकताय। सकाळी सकाळी खूप गडबड असते, जितकं आपल्याला यामध्ये घालता येईल ना तितक्या भाज्या आपण घालू शकतोय। सकाळच्या गडबडीत जर मुलांना भाजी चपाती आवडत नसेल तर अशा प्रकारचा नाश्ता नक्की तुम्ही बनवून द्या। मुलं पोटभर खातील, अजिबात डबा मागे आणणार नाहीत। ओवा सुद्धा छान असा हातावर क्रश करून घातलाय, वरून मीठ घातले अर्धा चमचा आणि चमच्याभर आपण इथे तूप घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथं अर्धा चमचा हळद घालायची आहे। हे सर्व साहित्य आता झालं, इतकंच साहित्य आपण यामध्ये घालायचं आहे आणि हे सर्व आपण एकत्र करून घेऊया। मस्त असं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याला मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं आपण एकत्र करून घेतलेलं आहे पीठ। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे। खूप पातळ करू नका, घट्ट जशी आपण कणिक मळतो त्याप्रमाणे आपण हे पीठसुद्धा मळून घ्यायचं आहे। पातळ जर बनवलं ना तर ह्याचे पराठे आपले ना तर ते व्यवस्थित आपल्याला लाटता येणार नाहीत, त्यामुळे घट्टच आपण याचं पीठ मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं घट्ट गोळा आपण याचा मळून घ्यायचा। सकाळी सकाळी घाई गडबडीच्या वेळेस मुलांना डब्याला काय द्यायचं हा प्रश्न आपल्याला रोज पडत असतो। तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मुलांच्या डब्यासाठी मस्त अशा मी रेसिपीज बनवत आहे। त्या रेसिपीज बघून तुम्ही मुलांना सकाळी सकाळी डब्याला अशा प्रकारे छान असा खाऊ देऊ शकताय। मस्त असं आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि आपण लगेचच याचे पराठे बनवायला घेतले तरीसुद्धा चालतात। खूप जास्त वेळ जर ठेवलं तर पीठ पातळ होऊ शकतं। पटापट आपण याचे छोटे छोटे पराठे बनवून घेऊया। मस्तपैकी ना लाटून घ्यायचे आहेत, अजिबात फाटत वगैरे नाहीत। हे पराठे छान असे लाटले जातात आणि मस्तपैकी तूप लावून आपण याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही तेलही लावू शकताय आणि तूपही लावू शकताय। तूप लावलं तर अतिशय उत्तम, नसेल तूप लावायचं तर तेल लावलं तरीसुद्धा चालेल। छान असे दोन्ही बाजूने खरपूस आपण भाजून घ्यायचे आहेत हे पराठे। छान असे दोन्ही बाजूने खरपूस भाजल्यानंतर गरम गरम आपण मुलांना हे पराठे देऊ शकतोय। मस्त अशी आपली ही रेसिपी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा। आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी घरगुती रेसिपी मराठीला सबस्क्राईब करून ठेवा। मस्त असे आपले पराठे तयार झालेले आहेत, बघू शकता किती सुंदर असे आपले पराठे तयार झालेत।